शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. विद्यापीठ गीत प्लीज. दीपक सर विद्यापीठ गीत. अन्नं बहुपूर्वित तदव्रतम् जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे. सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास अगणित विकास. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती. अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी पडते झेंड मानाचा असेल गौरवपीठ, असेल गौरवपीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. धन्यवाद सर. शेतकरी बंधू भगिनींनो, आपणाला सर्वांना अवगतच आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे विविध पिकांवरती संशोधनामध्ये अविरत सहभाग घेत असतात. आणि आपल्या या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय आणि आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतनं आणि यांच्या मार्गदर्शनानुसार आपण हे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये होणारं संशोधन शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचावं यासाठी
खरीप 2024 या हंगामासाठी खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024च्या आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये मागील जून महिन्यापासून आपण जुलैच्या 15 तारखेपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांवरती व्याख्याने आयोजित करत आहोत. आणि या व्याख्यानांच्या आधारे आपल्या कृषी विद्यापीठामध्ये खरीप पिकावरती काम करत असणारे जे शास्त्रज्ञ आहेत ते शास्त्रज्ञ त्यांचे त्यांचे मनोगत इथे व्यक्त करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. तर आज आपण या कार्यक्रमामध्ये महत्वाचा पश्चिम महाराष्ट्रामधील आणि खानदेशातील एक महत्वाचा असलेलं जे पीक आहे त्या पिकासंदर्भात परिसंवाद आयोजित केलेला आहे. तो आहे खरीप हंगामातील बाजरी पिकाचे लागवड तंत्रज्ञान. तर यासाठी आपण निमंत्रित केले आहे डॉक्टर कुशाल बराटे सर यांना. कुशाल बराटे सर हे बाजरी पैदासकार आहेत, ते ज्याला आपण इंग्रजीमध्ये बाजरा बिल्डर म्हणतो. ते बाजरी संशोधन योजना कृषी महाविद्यालय धुळे येथे कार्यरत आहेत. बराटे सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये मागील 26 वर्षापासून विविध पिकांचे रोगपैदासकार म्हणून कार्यरत आहेत. सरांनी त्यांच्या या 26 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक विविध पिकांचे वाण विकसित करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यापैकी कपाशी पिकामध्ये त्यांनी A294 हा वाण, तसेच JL 505 हा वाण विकसित केलेला आहे. त्याचप्रमाणे भात पिकामध्ये 1832, त्याचप्रमाणे फुले मावळ, मावळ 6 आणि फुले समृद्धी या वाहनांच्या निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे असे योगदान आहे. त्याचप्रमाणे यावर्षी बाजरी या पिकाचा 21075 हा वाण पूर्व प्रसारित झालेला असून पुढच्या वर्षी तो शेतकऱ्यांसाठी प्रसारित होत आहे. याचबरोबर बराटे सरांनी आतापर्यंत विविध अशा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये 51 पेक्षा जास्त शास्त्रीय शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण केलेले संशोधन शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजावे यासाठी त्यांनी आपल्या मराठी मातृभाषेतनं एकूण 60 पेक्षा जास्त विस्तार लेख विविध नियतकालिके व वृत्तपत्रांमध्ये लिहून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्न केले आहे. त्याच पद्धतीने 4 रेडिओवरील भाषणांद्वारे त्यांनी विस्ताराचे कार्य केले आहे. तसेच त्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवरील 2 पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. असे बाजरी पैदासकार डॉक्टर कुशाल बराटे सर आज आपल्या बरोबर आहेत. तर मी बराटे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं बाजरी लागवड तंत्रज्ञान या संदर्भातील व्याख्यानाला सुरुवात करावी. बराटे सर प्लीज. थँक्यू. दिसतोय सर? हो सर, करा सर. हो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर कुशाल बराटे, बाजरी पैदासकार, बाजरी संशोधन योजना कृषी महाविद्यालय धुळे. मी आपणास बाजरी या पिकाचे उत्पादन वाढीसाठी सुधारित तंत्रज्ञान या विषयावर बोलणार आहे. आता आपण जर बघितलं शेतकरी बंधूंनो, गेल्या 1-2 वर्षांमध्ये आपल्याला उत्पादन कमी मिळतं. तर उत्पादन कमी मिळण्याचं कारण काय आहे? तर आपली जी बाजरी हे पीक आहे हे मुख्यत्वे हलक्या जमिनीत घेतलं जातं. दुसरी गोष्ट, बाजरी लागवडीसाठी एकूण क्षेत्रापैकी 86% जे क्षेत्र आहे ते अवर्षण प्रवण आहे. म्हणजे ज्यामध्ये आपण जर बघितलं 650 mm पेक्षा कमी पाऊस पडतो त्या भागामध्ये हे पीक घेतलं जातं. पावसाची अनिश्चितता किंवा जास्त पाऊस पडणे, लहरीपणा. शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जर हेक्टरी रोपांची संख्या जर व्यवस्थित न ठेवली किंवा कमी असली तर आपणास उत्पादन हे कमी मिळतं. सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकरी बाजरी या पिकाकडे दुर्लक्षित पीक म्हणून बघितलं जातं. त्यासाठी ते शिफारशीत केलेलं खताचा मात्रा हे व्यवस्थित देत नाही आणि त्यामुळे उत्पादन कमी येतं. आणि त्याचप्रमाणे रोग आणि कीड नियंत्रण की आपण या बाजरी या पिकाचं आपण करत नाही, त्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये हे कमी येण्याची कारणे आहेत. आता आपण जर बघितलं तर बाजरी या पिकामध्ये भरपूर संशोधित, सुधारित व संकरित वाण हे विकसित झालेले आहेत. काही पब्लिक आणि काही प्रायव्हेट अशा 2 संस्थांकडून हे वाण विकसित करण्यात आलेले आहे. आपण जर आपल्या जमिनीच्या मजुराप्रमाणे, म्हणजेच जर हलकी जमीन असली तर त्या ठिकाणी आपण कधीही सुधारित वाण वापरायचे, आणि आपली जमीन जर मध्यम किंवा भारी जमीन असेल तर आपण संकरित वाणाची वापरायचे जातीचा आपण वापर करायचा आहे.
असं जर आपण केलं तर आपल्या उत्पादनामध्ये 25 ते 30% वाढ ही आढळून येते. दुसरी गोष्ट, समाधानकारक पाऊस पडतो आणि ऑगस्ट मध्ये पावसाचा ताण नाही अशा क्षेत्रात पाणी देण्याची सोय असलेल्या ठिकाणी मध्यम काळ्या जमिनीत संकरित वाण हे आपण लागवड करायची आहे. आपण जर बघितलं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एकूण 8 वाण हे बाजरी या पिकाचे केलेले आहेत. त्यापैकी पहिले जे 3 वाण आहेत, श्रद्धा, सबुरी आणि शांती, हे वाण जुने झाले आहेत आणि हे आता रोग आणि किडींना थोडे बळी पडतात. परंतु पुढचे जे 3 वाण आहेत ते वाण म्हणजे धनशक्ती. हा वाण जर बघितला आपण तर हा वाण हा 8203 जी आपली आधीची 8203 जे सुधारित वाण होतं त्यातून आपण ही लोहयुक्त अशी वाण आपण हा विकसित केलेला आहे, की ज्यामध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये 81 ppm एवढं लोहाचं प्रमाण आहे. म्हणजे लोहयुक्त अशी ही सुधारित वाण आहे आणि याचं उत्पादन हे 18 ते 21 क्विंटल प्रति हेक्टरी इतकं आपल्याला मिळतं. आणि धनशक्ती हा वाण एकच शेतकऱ्यांना सांगेल की ज्यांच्याकडे हलकी जमीन आहे, जिथं पाण्याचा स्रोत नाही, त्या ठिकाणी हे वाण हमखास उत्पन्न देऊन जातं. दुसरी जात आहे ती फुले आदिशक्ती, ही संकरित वाण आहे. हा संकरित वाण जर आपण बघितला तर आपले जे तुल्य वाण होते श्रद्धा, सबुरी, शांती यांच्यापेक्षा या वाणाने 23% जास्त उत्पादन दिलेले आहे. आणि याचा जर विचार केला तर 80 ते 85 दिवसामध्ये हा वाण परिपक्व होतो आणि याचे उत्पन्न हे 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टरी एवढे मिळते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जर डाउनी मिल्ड्यू म्हणजे त्याला आपण गोसावी रोग म्हणतो, त्या गोसावी रोगासाठी हा प्रतिकारक्षम आहे. ढोकळ गोलाकार राखी रंगाचे याचे दाणे आहेत आणि हा वाण हा महाराष्ट्रातील बाजरी पिकवणाऱ्या विभागासाठी हा योग्य आहे. त्यानंतर आपण फुले महाशक्ती हा वाण काढला तर हा संकरित वाण हा लोहयुक्त वाण आहे की ज्यामध्ये 87 ppm इतकं लोहाचं प्रमाण आहे. हा वाण 90 दिवसामध्ये परिपक्व होतो. सरासरी उत्पन्न याचं 32 क्विंटल पर्यंत आहे. तसेच हा वाण गोसावी रोग प्रतिकारक्षम असून अति घट्ट दाणे आणि टपुरे आकर्षक राखी रंगाचे दाणे याचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपण जो पुढचा वाण केलेला आहे हा राष्ट्रीय स्तरावर आपण केलेला वाण आहे की ज्याचे 80 दिवसात हा परिपक्व होतो आणि 34 ते 35 क्विंटल याचं उत्पादन आहे. त्यानंतर आपण मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेला एक AHB 1200 इक्रिसॅट याच्या मदतीने मराठवाडा कृषी विद्यापीठाने हा एक वाण विकसित केलेला आहे. त्याचं लोहयुक्त वाण आहे. त्याचं 87 ppm इतकं लोहाचं प्रमाण आहे. 90 दिवसामध्ये हा वाण परिपक्व होतो आणि याचं सरासरी उत्पन्न हे 32 ते 34 क्विंटल पर्यंत आहे. त्यानंतर तसाच दुसरा वाण हा पण 1269 हा इक्रिसॅट हैदराबाद याच्या मदतीने मराठवाडा कृषी विद्यापीठाने हा विकसित केलेला आहे. हा सुद्धा बायोफोर्टिफाईड म्हणजेच लोहयुक्त वाण आहे की जो 90 दिवसामध्ये परिपक्व होतो आणि याचं सरासरी उत्पादन हे 32 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं हे पब्लिक मध्ये सरकारी याच्यातून जे वाण विकसित केलेले आहेत, त्याचप्रमाणे प्रायव्हेट म्हणजे आपण जर प्रायव्हेट मध्ये जर बघितलं तर प्रो ॲग्रो, पायोनियर, KBH, त्याचे JK सीड्स, प्रताप, त्याच्यानंतर प्रो ॲग्रो, नंदी सीड्स, कावेरी सुपरबॉस हे वाण, निजुगुडी सीड्स या वाणांच्या वेगवेगळ्या शिफारशी ह्या राष्ट्रीय स्तरावर हे वाण सुद्धा विकसित केलेले आहेत. म्हणजे या वाणावर आपण हे वाण जरी वापरले तरी शेतकऱ्यांना हे चांगलं उत्पन्न येतं. आणि सुधारित वाणामध्ये ABH4, पुसाकॉम 602, राज, त्याच्यानंतर ICME 155 221 ही वाणाची शिफारस महाराष्ट्रासाठी करण्यात आलेली आहे. आता आपण जर सुधारित तंत्रज्ञान जर बघितलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे जमीन. ही जमीन जी आहे ही बाजरी पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन जर आपण निवडली तर आपल्याला उत्पादन हे 35 वर आपल्याला मिळतं. की ज्या हलक्या जमिनीमध्ये बाजरी हे पीक घ्यायचे असल्यास सरी वरंबा पद्धत याचा अवलंब जर आपण शेतकरी बंधूंनी केला तर आपल्याला अधिक उत्पन्न मिळू शकतं. आता यासाठी कोणतं हवामान पाहिजे तर हवामान हे उष्ण व कोरडे हवामान या आणि बाजरी हे पीक पाण्याचा ताण सहन करणारे आहे. समजा दुसरे जर पीक आपण बघितले तर पाऊस जर आला नाही, 8-10 दिवसात जर खंड पडला तर पाऊस हे कोमजतात, पिकं हे कोमजतात. परंतु बाजरी या पिकावर हे पाण्याचा ताण सहन करणारं पीक असल्यामुळे याच्यावर एवढा परिणाम होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्व मशागत करण्याच्या अगोदर आपण सर्वात महत्वाचं जर बघितलं तर आपण जर
शेतांमध्ये बघतो आपण शेणखत वगैरे टाकतो, त्यामधून हुमणीचा हा खूप मोठा प्रादुर्भाव आढळून येतो. तर त्यासाठी आपण खोलगट एक नांगरट उन्हाळ्यामध्ये करण्याची खूप गरज आहे, की ज्यामध्ये आपल्याला त्या आळ्या वगैरे ह्या सगळ्या मेल्या गेल्या पाहिजे. आणि आपण हेक्टरी 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत आपण शेतात पसरून कुळवणीची पाळी देऊन आपण ते जमिनीत मिसळायचं आहे. पेरणीची वेळ, आपण पेरणी कधी करायची, तर सरासरी आता पाऊस हा थोडा पुढे गेलेला आहे, म्हणजे आपल्या तिसऱ्या आठवड्यात, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पाऊस पडतो. तर 15 जुलै पर्यंत आपण आपली पेरणीची वेळ ही आहे. 15 जुलै नंतर फुटव्यांची संख्या ही कमी होत जाते. त्यामुळे आपण आता पाऊस चांगला झालेला आहे, भरपूर ठिकाणी हा पाऊस पडतो आहे, तरी आपण या कालावधीने जर बाजरीची लागवड केली तर आपल्याला चांगलं उत्पन्न हे मिळू शकतं. आपण जसं जसं समजा आपण जर ऑगस्ट मध्ये जर पेरणी केली तर अर्गट याचा प्रादुर्भाव शेतकरी बंधूंनी 15 ते 20 जुलैच्या आत याची पेरणी करणे अत्यंत गरजेचं आहे. आता आपण बियाणे आणि बीज प्रक्रिया जर बघितली तर आपल्याला 3 ते 4 किलो हे बियाणं लागतं. आणि आपण जर स्वतःचं बियाणं जर वापरत असाल तर आपल्याला बीज प्रक्रिया करणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे. कारण काय, जर आपण सर्टिफाईड सीड जर आपण विकत घेतलं तर आपण हे बीज हे प्रोसेसिंग केलेलं असतं, त्यामध्ये हलकं बियाणं असतं ते सगळं उडून जातं आणि आपल्याला टपोऱ्याने चांगलं बियाणं मिळतं. आणि जर कधी आपण स्वतःचं बियाणं जर वापरत असाल तर आपण अर्गट हा रोग जो येतो त्याच्यासाठी आपण 20% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करायची. 20% मिठाचे द्रावण म्हणजे काय, तर 2 किलो 10 लिटर पाण्यामध्ये जर आपण पाणी मिसळलं 2 किलो मिठामध्ये तर आपल्याला 20% द्रावण तयार होतं. आणि हे जे द्रावण आहे या द्रावणामध्ये जर आपलं बियाणं आपण टाकलं तर जे हलकं बियाणं असतं, कारण काय असतं हलक्या बियाणामध्ये आपले बुरशीचे हे बुरशीजन्य असे बियाणं असतं, ते वरच्या वर तरंगतं आणि ते तरंगलेलं बियाणं आपण फेकून दिलं आणि खालचं जे बियाणं आहे ते बियाणं मिठाच्या द्रावणात टाकल्यामुळे आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचंय. हे सर्वात महत्वाचं आहे. जर आपण तसंच पेरलं तर काय होईल, तर त्यातून आपले जे आहे मिठाच्या द्रावणामुळे खारट याच्यामुळे आपली उगवण शक्ती ही कमी होईल. म्हणून मिठाच्या द्रावणातून जे बीज प्रक्रिया करणार त्याने आपण 2 ते 3 वेळा हे स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत वाळून आपण त्याची पेरणी करायची. त्याचप्रमाणे गोसावी म्हणजे केवढा हा रोग येत आता त्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, त्यासाठी आपण 6 ग्रॅम प्रति किलो ॲप्रॉन या बुरशीनाशकाची मेटॅलाक्झिल याची आपण बीज प्रक्रिया करायची आहे. आणि जीवाणू संवर्धनाची आपण बीज प्रक्रिया केली तर आपल्या याच्यामध्ये 20 ते 25% नत्राची बचत होते आणि 10% उत्पादन वाढते. तर हे जर याचा फायदा होत असला तर त्या दृष्टीने आपण 25 किलो अझोस्पिरिलियम हे जीवाणू खत 10 किलो बियाण्यात चोळायचे आणि ते चांगल्या सावलीत वाळवायचे आणि वाळल्यानंतर आपण त्याची पेरणी करायची. त्याच्यानंतर आपण आता पेरणीचे अंतर, पेरणी किती ओळीत करायची, तर आपण 2 पेरणीचे अंतर हे 45 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर आपण 15 सेंटीमीटर असं जर ठेवलं तर आपल्याला 1.5 लाख ही रोपांची संख्या ठेवता येते. आपली रोपांची संख्या ही 80 ते 90% जर असलं तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतं. जर रोपांची संख्या कमी झाली तर आपल्याला उत्पादन हे खूप कमी मिळतं. त्यासाठी आपण जास्तीत जास्त हेक्टरी रोपांची संख्या राखणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पेरणी ही 3 ते 4 सेंटीमीटर जास्त अंतरावर खोलीवर करायचे. जास्त खोलीवर जर आपण बियाणं टाकलं, हे बियाणं अतिशय बारीक असल्यामुळे याची उगवण शक्ती कमी होते. म्हणून शेतकरी बंधूंनो सर्वात महत्वाचं एक आहे की बाजरी या पिकाची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर अंतरावरच खोलीवर लावा. जास्त खोलीवर लावलं बियाणं उगत नाही. न उगल्यामुळे आपण म्हणतो की बियाणं हे उगलं नाही. तर आपली जी उगवण शक्ती जर वाढवायची असली तर आपण बियाणं हे 3 ते 4 सेंटीमीटर खोलीवर पेरायचं आहे. आता रासायनिक खतं, भरपूर शेतकरी लोक हे रासायनिक खताचा वापर कमी करतात किंवा टाकत नाही. पण बाजरी या पिकाला रासायनिक खतांची जर आपण वापर केला, कारण हे पीक फर्टिलायझर रिस्पॉन्सिव्ह म्हणजे खतांना प्रतिसाद देणारं पीक आहे, तर यामध्ये आपण जेवढे खतं जास्त प्रमाणात त्या पिकाला देणार तेवढं ते आपण उत्पन्न देतं. तर आपण मध्यम जमिनीसाठी कमीत कमी आपल्याला हेक्टरी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश याप्रमाणे, आणि हलकी जमीन जर असली तर 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश अतिशय कमी खतं लागतात. आणि त्यातलं जे 50% नत्र आहे त्यातले 50% नत्र हे आपण पेरणीच्या वेळेस द्यायचं आहे आणि उरलेलं
25 ते 30 दिवसांनी द्यायचं. याला कारण म्हणजे असं आहे की त्या पिरियडमध्ये आपल्या बाजरी या पिकाला फुटवे फुटतात आणि जास्तीत जास्त फुटवे आणि दमदार फुटवे येण्यासाठी आपण 25 ते 30 दिवसांनी आपण उरलेलं 50% त्यानंतर आपण जर बघितलं काही शेतकरी बंधूंनी जर काही उन्हाळ्यामध्ये पेरणीच्या अगोदर जर आपण सरी वरंबा जर करून ठेवलं बाजरी या पिकासाठी हलक्या जमिनीसाठी आणि त्यामध्ये जर पावसाचं पाणी जर मुरलं आणि त्यामध्ये जर आपण बाजरी जर पेरली तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन याच्यातून दिसून येतं असं आमच्या प्रयोगांती दिसून आलेलं आहे. तर याच्यासाठी कसं आहे की 45 सेंटीमीटर एक तिफन चालवली आणि त्या तिफनीमध्ये तुमचे असे बॅचेस पडतात आणि त्यामध्ये या पत्र्याने बॅचेस पडल्यानंतर आपण जर तिफन मध्ये जर आपण पेरल्यानंतर त्या ठिकाणी हे पाणी साचलेलं असतं आणि पाणी साचल्यामुळे आपल्याला झाड असे जे रोप आहे हे आपले दमदार दिसून येतात आणि अधिक आपल्याला उत्पन्न मिळतं. म्हणजे सरी वरंबा पद्धत जर आपण वापरली तर जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला घेता येतं. आता लागवड झाल्यानंतर आता विरळणी जर ज्या ठिकाणी जास्त रोपांची संख्या जर झाली कसं असतं की ज्यावेळेस आपण 5 भाऊ असल्याने एकच भाकर असली तर आपल्याला चटकोरच भाकर आपल्याला खायला मिळते. त्याचप्रमाणे बाजरी या पिकाचं आहे जर एकाच ठिकाणी जास्त असले आणि खत कमी असलं तर त्याचे आपल्याला जर बघितलं तर टिलर्स कमी फुटतात फुटवे कमी फुटतात आणि जे फुटवे येतात तर त्याचं उत्पन्न कमी मिळतं. म्हणून आपण योग्य अंतरावर आणि योग्य रोपांची संख्या ठेवून आपण 10 दिवसांनी याची पहिली आणि 20 दिवसांनी दुसरी बिरळणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जर आपल्या नांग्या भरायच्या असल्या तर 10 दिवसामध्ये आपण त्याच्या नांग्या भरून घ्यायच्या म्हणजे ज्या ठिकाणी बियाणं उगलेलं नसेल ते बियाणं तिथं उगेल आणि ती मॅच करता येतं. 8 ते 10 दिवसांनी फुटवे आणि मेन याच्यामध्ये फरक पडतो. त्या दृष्टीने आपण 10 दिवसानंतर जर नांगे भरण्याची वेळ आली तर आपण ते बियाणं हे लावू शकतो. रिमझिम पाऊस चालू असताना हे आपण नांगे भरून घ्यायचे. त्यानंतर आंतरमशागत आणि तण नियंत्रण याच्यासाठी सर्वात महत्वाचं एक आहे जर आपण पेरणी केली आणि पेरणी केल्याबरोबर जर पाऊस थांबला तर आपण त्यामध्ये जर तणनाशक जर ॲट्रोजिन जर आपण त्याची फवारणी केली तर आपण तणांचा बंदोबस्त करू शकतो. परंतु हे पेरणी केल्याबरोबर पेरणीनंतर 2 ते 3 दिवसांनी बियाणं उगवायला सुरुवात होते त्या पिरियडमध्ये आपण करायची नाही. पेरणी झाल्याबरोबर जर आपण केलं तर आपण तणांचा बंदोबस्त करू शकतो. त्याचप्रमाणे तणांचा बंदोबस्त ज्यावेळेस आपलं पीक हे 10, 15 ते 20 दिवसांचं होईल त्यावेळेस आपण पहिली कोळपणी द्यायची आणि गरजेनुसार दुसरी कोळपणी द्यायची. त्यामुळे आपले तण हे त्या शेतात राहणार नाही आणि त्याचबरोबर आपण कोळपणी देत असताना दुसऱ्या कोळपणीच्या वेळेस जर त्याला आपल्या कोळप्याला जर आपण दोरी बांधली तर जास्तीत जास्त आपल्याला आपल्या झाडांना ही माती लागते आणि आपले टिलर हे जोमदार येतात आणि त्यामुळे आपण 2 कुळाच्या पाळ्या या गरजेनुसार आपल्या शेतात द्यायचे आणि 30 ते 35 दिवसापर्यंत आपलं शेत हे तण विरहित ठेवणे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे पिकामध्ये हवा पाणी अन्नद्रव्य सूर्यप्रकाश याच्या स्पर्धा होत असते किंवा रासायनिक पद्धतीने तणाचा बंदोबस्त करण्यासाठी ॲट्रोजिन आपण वापरायचं. पाणी व्यवस्थापन समजा पावसाच्या पाण्याने जर आपल्याला खंड दिला तर काय करायचं तर त्यासाठी बाजरी या पिकाचं आपण जर बघितलं तर हेक्टरी 25 ते 30 सेंटीमीटर इतकं पाण्याची आवश्यकता असते. तर जर पाण्याने जर पाऊस लांबला किंवा पाऊस आला नाही तर ह्या 3 सर्वात महत्वाच्या स्टेजेस आहेत की त्या अवस्थेमध्ये आपल्याला पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्या अवस्था आहेत 3 अवस्था ह्या 3 अवस्था आपलं उत्पादन हे प्रत्येक अवस्था हे 20 ते 25% उत्पादन हे कमी करत असतं. त्यातली पहिली अवस्था आहे फुटवे येण्याची ही सर्वात महत्वाची आहे. ही 25 ते 30 दिवसांनी ही अवस्था येते. तर त्यावेळेस जर पाण्याने खंड दिला तर आपल्याला पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरं आहे पाणी पीक कोठरीत असताना 45 दिवसांनी आणि तिसरं आहे 60 दिवसांनी म्हणजे दाणे भरण्याच्या वेळेस की ज्यावेळेस आपला दाणा पक्का भरेल आणि त्याचं दाण्याचं वजन जर वाढलं तर आपलं उत्पादन वाढेल. असं हे पाणी व्यवस्थापन आपण पाण्याची उपलब्धता आणि पाण्याची गरज यानुसार आपण हे 3 पाणी देणे गरजेचं आहे. आता आंतरपीक जर घ्यायचं म्हटलं आपली जमीन जर मध्यम ते भारी जमीन जर असली तर त्यामध्ये बाजरी आणि तूर 2 ओळी बाजरीची आणि 1 ओळ तुरीची म्हणजे 90 सेंटीमीटर मध्ये आपल्या 45 सेंटीमीटरचे आपले रो असतात
तर त्यामध्ये आपण बाजरी लावायची 2 ओळी आणि एक तुरीची ओळ. आणि जर कधी आपली जमीन जर कधी हलकी असेल तर हलकी जमिनीमध्ये बाजरी आणि मटकी हे 2:1 या प्रमाणामध्ये आपण आंतरपीक हे घ्यायचं आहे. आता पीक संरक्षण यामध्ये आपण जर बघितलं तर बाजरी या पिकावर खूप कमी कीड हे पडते, परंतु सध्या आता जर आपण बघितलं तर किडींचा प्रादुर्भाव थोडा जास्त दिसण्यात आलाय. त्यामध्ये आपण जर बघितलं लष्करी अळी, ही अळी पाने खाऊन पूर्ण म्हणजे झाडाच्या बांध्यावर ते पूर्णच्या पूर्ण येतात लष्करासारखं आणि पूर्ण आळ्या आपल्या पाने हे खाऊन घेतात. तर यासाठी आपण मिथिल पॅराझोन 2% भुकटी 20 किलो वारा शांत असताना याची धुळी करायची आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर हे जे दुसरे आहेत केसर अळी, खोडकिडा, सोशे, हिंगे यांचा जर प्रादुर्भाव आपण 50 ते 60% उत्पादन आपलं घटू शकतं. तर याला कारण म्हणजे ह्या वेगवेगळ्या अळी आहेत. त्यानंतर खोडकीड, ही जी अळी आहे 30 दिवसापर्यंत आपल्या झाडांच्या याच्यात दिसते. त्यामध्ये आपला जो शेंडा आहे तो शेंडा कुडतळला जाऊन पाने वेगवेगळे कापलेली सारखी दिसतात, वाढ खुंटते. म्हणजेच आपण हे करायचं की यामध्ये खोडमाशी किंवा खोडकीड आहे हे जर असलं तर आपण एंडोसल्फान किंवा मिथिल पॅराथेऑन याची आपण फवारणी करायची आहे. सोसे आणि हिंगे हे जर असले तर आपण मिथिल पॅराथेऑनची 20% आपण वारा शांत असताना याची दुरणी करायची आहे. रोगांमध्ये जर सर्वात महत्वाचं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये गोसावी, करपा, अर्गट हे रोग सर्वात महत्वाचे आहे. त्यामध्ये गोसावी रोग हा जर उगवणीपासून तर दाणे भरेपर्यंत हा दिसून येतो. आणि याचं सर्वात महत्वाचे म्हणजे याचं खालचं पान जे आहे हे खालच्या पानावर पांढरी बुरशी वाढलेली दिसते आणि झाड हे पूर्ण पिवळसर पांढरं दिसतं. तर आपण ओळखायचं की आपल्याकडे गोसावी रोगाचे आहे. तर त्यासाठी आपण त्या ठिकाणी आपण आता वेगवेगळ्या नवीन संकरित वाण आणि सुधारित वाण आहे की हे रोग या गोसावी रोगामध्ये आता सध्या ते प्रतिकारक्षम आहेत. ते जर असलं तर मेटलॅक्झिलचे आपण सीड ट्रीटमेंट देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर कधी त्याचं जर हे जर आलं प्रादुर्भाव जर दिसत असेल तर कॉपर ऑक्झिक्लोराईड 500 लिटर पाण्यात 1 किलो मिसळून याची फवारणी ही करायची आहे. अर्गट हा जर रोग आपल्याला दिसून आला तर आपण बीज प्रक्रिया 20% मिठाच्या पाण्यामध्ये त्याची बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे. हा रोग कसा ओळखायचा तर दाण्याच्या तिथून आपल्याला चिकट असा मधासारखा असा द्राव पाजरतो आणि त्यातून दाणे हे विषारी होत जातात. कारण त्यामध्ये अर्गट टॉक्झिन हे असतं आणि त्यामुळे आणि असे दाणे जर आपल्या खाण्यास आले तर आपल्याला विष बाधा सुद्धा होऊ शकते. म्हणून हा रोगाचे आपण बीज प्रक्रिया हे करणे अत्यंत गरजेचं असतं. आणि हा रोग शक्यता थंड व दमट हवामान, मधून मधून पाऊस असं वातावरण जर असलं तर हा रोग येतो. सध्या हा कमी जास्त प्रमाणामध्ये हा रोग वेगवेगळ्या विभागामध्ये आढळून येतो. आता आणि करपा हा रोग आता सध्या सगळ्यात महत्वाचा रोग आहे. आणि हा करपा हा रोग याच्यावर जर आपण बघितलं तर याच्यावर आपण कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा टॅबेकोनझोल याची फवारणी आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. तर काढणी आणि मळणी जर आपण बघितलं ज्यावेळेस आपण कणीस दाबल्या तर आपले दाणे जे आहे ते त्या कणसातून बाहेर निघतात किंवा आपण दाणा जर दाताखाली दाबला तर कट असा आवाज येतो. तर त्यावेळेस समजायचं की आपली बाजरी ही कापणी पिकास योग्य झालेली आहे आणि ताटाची कणसे विळ्याने कापून गोळा करून वाळून त्याची मळणी करायची. आणि अशा पद्धतीने आपण जर आपले तंत्रज्ञान वापरलं तर आपल्याला उत्पादन हे 35 क्विंटल पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त विविध पद्धतीचा अवलंब करून जर वापरलं तर आपल्यास ते उत्पन्न मिळू शकतं. धन्यवाद. सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. प्रश्न कुणाचे काही कोणी चॅट बॉक्स किंवा ह्याला आहे का? 1 मिनिट चेक करतो फक्त. सर नाही आहेत काही क्वेश्चन्स. कन्क्लूड करूयात. चालेल. आज आपण खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 या विविध खरीपातील महत्वाच्या पिकांवरच्या
ऑनलाईन प्रशिक्षण मालिकेमध्ये डॉक्टर कुशाल बराटे सर यांचे खरीप हंगामातील बाजरी लागवड तंत्रज्ञान या विषयावर आपण मार्गदर्शन ऐकले. तर सरांनी जे आज आपल्याला उपस्थित राहून महाराष्ट्रातील बाजरी पिकाचे जे उत्पादन तंत्रज्ञान आहेत, अगदी त्यासाठी लागणारं हवामान, माती, वेगवेगळ्या व्हरायटीज, वाण, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन इथपासून सर्व माहिती, अगदी इत्थंभूत माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल मी आयोजक म्हणजेच महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, राज्य शासनाचा कृषी विभाग व किसान ऍप किसान पुणे यांच्या वतीने सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. त्याचप्रमाणे मी आयोजकांच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचे पण या प्रसंगी आभार व्यक्त करतो. सरांच्या संकल्पनेतून, त्यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम सुरू आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे, संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के सर, त्याचप्रमाणे अधिष्ठाता कृषी डॉक्टर दिलीप पवार सर, या सर्वांचे देखील मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर हे देखील या कार्यक्रमाला मोलाचे मार्गदर्शन, मदत करत असतात. तरी मी सरांचा देखील या प्रसंगी ऋणी आहे. विभागीय विस्तार केंद्राचे प्रमुख म्हणजेच कृषी विस्तार विद्यावेत्ता डॉक्टर सोमनाथ माने सर यांचे पण मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. आमचे दोन्ही सह आयोजक म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व किसान पुणे यांचे पण या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडले गेलेले सर्व शेतकरी बांधव यांचा पण मी मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. आणि माझे दोन्ही सहकारी डॉक्टर विकास भालेराव, डॉक्टर सुनील जोगदंड यांचे पण इथे धन्यवाद देतो. आणि कार्यक्रमात संपन्न झाला असे जाहीर करण्यापूर्वी उद्या दिनांक 5 जुलै रोजीच किसान झूम ऍपवर व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनच बाजरी पिकावरील एकात्मिक रोग व्यवस्थापन हे डॉक्टर चतुर ठाकरे सर, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, बाजरी संशोधन योजना धुळे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. तरी सर्व बाजरी उत्पादक शेतकऱ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद.